आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. स्तोत्रसंहिता 9:10. ज्यास तुझ्या नावाची ओळख झाली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करीतात त्यास तू टाकले नाही. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आज या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला काय बोलण्याचा प्रयत्न करतो ते बघूया. ज्यास तुझ्या नावाची ओळख झाली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. देवाच्या नावाची ओळख होणं खूप गरजेचं आहे. देवाचं नाव काय आहे पहिले हे जाणणं खूप गरजेचं आहे. देवाच्या लोकांनो, देवाच्या प्रेमळ लोकांनो, आपला देव हा येशू ख्रिस्त आहे. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. तो जगाचा उद्धारक परमेश्वर आहे. तो जगाला बनवलेला, माणूस रूपाला बनवलेला परमेश्वर आहे. त्याच्या नावात किती सामर्थ्य आहे हे समजून घ्यायला आम्हाला खूप गरजेचं आहे. देवाच्या नाव या जगात राहणारे, आम्ही जिथं राहतो, ज्या पृथ्वीवर राहतो, त्या जगात राहणारे लोक नावासाठी काय काय करत नाही, की आपलं नाव वाढवण्यासाठी कोणी पद खुर्च्यांवर, म्हणजे इलेक्शनमध्ये जे राजकारणात लोक असतात त्यांना पण माहिती आहे त्यांचं नाव वाढवण्यासाठी किती प्रयत्न करावा लागतात. पण आपला येशू ख्रिस्त प्रेमळ देव आहे. त्यांनी असं काही पण न करता आपल्या नावाचं महत्त्व दाखवलेलं आहे. आणि जे त्याचं नावाची ओळख करतील, त्याचे नाव समजून घेतील, त्याला देव कधीसुद्धा टाकून देणार नाही. येशू ख्रिस्ताच्या नावाने शैतान पळतात. येशू ख्रिस्ताच्या नावाने उद्धार होतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने पाप क्षमा मिळते. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्हाला स्वर्ग राज देणारे देव एवढे त्याच्या नावानिमित्त आम्हाला सर्व काही देणारे प्रेमळ देवाच्या लोकांनो, आम्ही ह्या नावाला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या चरणाला येऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तर तो आपल्या लोकांना कधी टाकून देणार नाही. लोक कोण जे येशू ख्रिस्ताचं नाव ओळखलं, त्यांनी विश्वासाने थांबलं, त्या नावाला धरून ठेवलं आणि नित्य नियमाने किती काही संकट आले, किती काही अडचण आले तरी त्या नावाला कधी ते ठेस पोहोचू देणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण त्या नावाचं कधी निंदा किंवा अपमान होऊ देणार नाही. अशा लोकांसाठी देवाचं नाव ओळखणं खूप गरजेचं आहे. तरच देव त्या लोकांना मदत करील. कोणत्या लोकांना मदत करील? जे देवाचं नाव ओळखतील. देवाच्या प्रेमळ लोकांना आज आपल्याला आपल्या येशू ख्रिस्ताचं नाव ओळखणं खूप गरजेचं आहे. असंच देव आहे, चला जाऊ, असं करू तसं करू नाही. आपला देव सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. त्याचं नाव ओळखणं आणि त्याच्या नावावर भरपूर काही करणं हेच आम्हाला आपल्या देवाने शिकवलं. आणि हा विश्वास आम्ही दुसऱ्यांमध्ये उत्पन्न करू, असं आम्ही हालेलुया देवाच्या लोकांनी विश्वास ठेवून हे सर्व काही केलं पाहिजे. तर देवाच्या लोकांनो, ह्या नावानिमित्त, आणि देव कधी कुणाला टाकून देणार नाही. कुणाला टाकून देणार नाही? जे देवाचं नाव ओळखून चुकले आहेत त्या लोकांना देव कधी टाकून देणार नाही. तसं तर देव एवढा प्रेमळ आहे की ते कुणालाच टाकून देत नाही. त्याचं मन किती जरी कुणी दुखवलं तरी तो टाकून देत नाही. आम्हीच आमचं मन कठोर करून देवाला नेहमी विसरून जातो. पण माझ्या प्रेमळ देवाच्या लोकांनो, न विसरता देवाच्या नावाचं जाणीव करून आपण हे वचन ग्रहण करून प्रार्थना करूया. या आपण प्रार्थना करू. स्तुती करते परमेश्वरा, धन्यवाद करते येशू ख्रिस्ता, जसं तुझं नाव श्रेष्ठ आहे. तुझ्या नावाने प्रत्येक कार्य होतात देवा. ह्या पृथ्वीत राहताना, या जगात राहताना आम्हाला नावासाठी भरपूर लोक धडपड करत राहतात. पण हालेलुया, ती विसरून जातात की जगात राहणाऱ्यापेक्षा आमच्यामध्ये जे आहे आणि ज्यांनी सर्व जग बनवलं तो सर्व श्रेष्ठ आहे. आम्ही त्याच्या चरणात येऊन आमचं नाव वाढवण्यासाठी देवापाशी जर प्रार्थना केली तर जे नाव देव देईल ते नावाने देव हालेलुया कोणीसुद्धा ह्या जगात मिटवू शकणार नाही. हालेलुया, असा विश्वास आमच्या मनामध्ये हालेलुया टाकण्याकरता देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करते. येशू ख्रिस्ता हालेलुया, या वचनाला ऐकणाऱ्या प्रत्येक बहीण भावांना आणि हालेलुया न तुला विसरता, न तुला टाकून देता परमेश्वर हालेलुया, त्यांनी तुझ्या नावाला समजून घेण्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करते. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड नावात ऐक आणि कबूल कर माझ्या स्वर्गातील पिता. आमेन.